देतात की तुम्हाला कळल तो दृष्टांत देतात माऊली. हे रोहिणीचे जळ हे हे तुम्हाला दिसतं दुपारा, सगळ्याला कळतं, दिसतं, प्रतीतीला येतं. पण दिसत असून तुमच्या बुद्धीमध्ये विवेक असल्यामुळं, तुमच्या बुद्धीमध्ये तुम्हाला ज्ञान असल्यामुळं हे रोहिणीचं जळ म्हणजे मृग जळ दिसून खरं नाही असं तुम्हाला वाटतं. दिसलं तरी पण काय वाटतं? खरं नाही. दिसलं नाही का खरं नाही. हां, दिसलं पण काय नाही, खरं नाही. अशी आपल्या बुद्धीमध्ये विवेक आहे. हा विवेक हरणाला नाही. हा विवेक कोणाला नाही? हरणाला नाही. बऱ्याच गोष्टी अशा दृष्टांताला आहेत. तुम्हाला दिवा ठेवला तर तुम्हाला माहीत आहे हे प्रकाश आहे आणि अग्नी आहे, हे पोळतो. पण पतंगाला माहीत नाही. म्हणून पतंग त्याच्यावर काय मारतो? झेप मारतो, जळतो. त्याला काहीतरी आकर्षण वाटतं, काहीतरी खाची वस्तू वाटतं, ती लोभ तयार होतो त्याचा आणि तो लगेच असणारी झेप टाकीतो कशावर? दिव्यावर, आणि जळून जातो. पण आपण मात्र त्याच्यापासून दूर राहतो. आपल्याला माहीत आहे की हे पोळत आहे. प्रकाश उष्ण प्रकाश आहे. तो कोणता प्रकाश आहे? उष्ण प्रकाश आहे. आणि मृगजळ दिसला आपल्याला, पण महाराज म्हणता हे रोहिणीचे जळ, हे तुम्हाला दिसतं हे रोहिणीचे जळ, त्याचे पाहता येई जे मूळ, त्याचं जर मूळ पाहिलं तर मग ते मृगजळ आहेत का सूर्याचे तप्त किरण आहेत? तप्त किरण आहेत. कोणाचे? सूर्याचे. आता पाहिलं पुन्हा पुन्हा, मृगजळ नाही तर सूर्याचे तप्त किरण आहेत. आता तप्त किरण आहेत का सूर्यच आहे? हां, मूळ पाहिलं त्याचं, मृगजळाचं मूळ पाहिलं आपण, तो कोण आहे? सूर्यच लक्षात आला. मृगजळ नाही तर ते तापलेले असणारे सूर्याचे किरण आहेत. किरण बी नाहीत तर किरणाकडं पाहिलं तर तो सूर्यच आहे असं लक्षात आलं. म्हणून मृगजळाबद्दल अनेक दृष्टांत दिलेले आहेत महाराजांनी. तुका म्हणे व्यर्थ गेले वायाविन, मृग पावे शिन मृगजळी. दृष्टांत दिला इथं बी महाराजाने. तसे लोक हे जे दिसतं इंद्रिय घेऊन, मन घेऊन, अरे हे भास आहे केवळ. हे काय आहे? जे तुम्ही इंद्रियांनी पाहिले आणि मनात कळायलं, हे सगळं काय आहे? जसं मृगजळ भासलंय तसं हे बी काय झालं? भासलं. म्हणून हे